कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी। पांडुरंगाच्या असीम कृपा आशीर्वादाने आपल्या कोडगा इथे चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव तत्प्रित्यर्थ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ, श्रीमद भागवताचे प्रवक्ते हरिभक्तपरायण चक्रधर महाराज पास्टुलकर व ज्यांच्या मधुर गोड तालबद्ध वाणीने व तालबद्धतेत मृदंगाचा असणारी जी साथ आहे ती मिळाल्यामुळे या सप्ताहाच्या गायनामध्ये रंगत चढलेली आहे। असे आपले मराठवाड्याचे भूषण असणारे हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज, हरिभक्तपरायण उद्धव महाराज शिंदे, त्याचप्रमाणे मृदंगाची तालबद्ध साथ जी मिळत आहे ते हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आणि बाकी असणारे सर्व उपस्थित गुणीजन। काय गुणाः गुणेषु वर्तन्ते, गुण गुणामध्ये राहतात, परंतु मी म्हणतो की गुण गुणीमध्ये राहतात, गुणीला सोडून गुण राहत नसतात। आणि म्हणून आपल्या मराठवाड्याला मिळालेला सुदृढ हा गुण या जोडीच्या रूपात सदैव समाजामध्ये मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये आपण अनुभवत असतो आणि मला तर नेहमी त्यांची अनेक ठिकाणी साथ मिळत असते आणि आज अतिशय आनंद वाटत आहे। सज्जनांनो, सुवर्ण महोत्सव कवडगाव सारख्या एका छोट्याशा गावामध्ये 50 वर्षापासून चालत आलेला हा परमार्थ आणि त्या परमार्थाचा हा सुवर्ण महोत्सव आहे। काय सुवर्ण म्हणजे सोनं, जगामध्ये सर्वात जास्त किमती धातू असतो तो सोनं असतो। 50 वर्षामध्ये सुवर्ण महोत्सव येतो, 100 वर्षाला एक शताब्दी येत असते आणि 25 वर्षाचा रौप्य महोत्सव असतो। रौप्य महोत्सव रूप म्हणजे चांदी आणि सुवर्ण म्हणजे सोनं। 50 वर्षाचा कालखंड ज्या परमार्थामध्ये या गावाने व्यतीत केला आणि या वर्षी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने कवडगाव असेल, कवडगावची पंचक्रोशी असेल आणि पंचक्रोशीतून आलेले जे काही भक्त मंडळी असेल, 7 दिवस पर्यंत आपण हा आनंद लुटलेला आहे आणि आज याच महोत्सवाची अंतिम रात्र आहे। विठ्ठला विठ्ठला आणि तुकोबारायांनी समाजाला परमार्थ घडावा यासाठी सर्वांना सांगितलेलं आहे त्यांच्या भाषेमध्ये। गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुरा विनोदे दोषीते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदे दुस्सिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते,
या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण. भगवंताचं स्मरण घडवणारा अभंग आपण कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. आणि अभंग संत शिरोमणी भक्त शिरोमणी काय ज्यांनी वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थाने संगीत दिलं ते संत नामदेव महाराज. काय ज्यांनी वारकरी संप्रदायाची पहिली विणा उचलली आणि त्या विणेवरती अभंग गायले ते नामदेव महाराज. काय अगोदर या संप्रदायामध्ये संगीत होतं किंवा नाही हा प्रश्न होता, परंतु ही नारदाची कीर्तन गादी असल्यामुळे तेथे संगीताचा अनादी काळापासून असलेला संबंध आहे आणि तो संबंध आपल्या वारकरी संप्रदायाने टिकून ठेवला आणि त्याचं श्रेय संत नामदेव महाराजांना आहे. एवढे मोठे महान संत आणि त्यांचा अभंग 5 चरणाचा आहे. अतिशय सरळ अर्थाला देणारा सहज समजणारा असा अभंग आहे. आणि तुकोबाऱ्यांच्या भाषेमध्ये आपण आताच म्हटलं गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदे दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी. सर्वांना विनंती केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात कर जोडोनी विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. परमेश्वराचं नाव घ्या आणि परमेश्वराचं नाव घेणे म्हणजेच परमार्थ. काय वारकरी संप्रदायाने नाम उपासनेचं महत्व जास्त सांगितलं आणि कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगी केवल नाम आधार. कलियुग केवल नाम आधार. सुमिरी सुमिरी नर पुत्र सुमिरी सुमिरी नर उतर. कलियुगी केवल नाम आधारा सुमिरी सुमिरी नर उतर. मंगल भवन मंगल जब सदशरथ अजिर बिहारी. हो कलियुगी केवल नाम आधारा सुमिरी सुमिरी नर उतरही पारा. हरे नामैव 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 केवलम कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये हरिनामाशिवाय पर्याय नाही. काय ज्ञान सोपी गोष्ट नाही, योग सोपी गोष्ट नाही. योगाची या वाटा निघाले गा सुबटा तया दुःखाचा चिवाटा भागाला. क्लेशोधिकतरच तेषाम अव्यक्ता सत्तचेतसाम. अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिर वाप्यते. योग योग तपे योग योग तपे योग योग तपे योग योग तपे. हरि योग योग तपे योग योग तपे योग
तपे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. एखाद्यानं योग याग तप केलेली आहे, परंतु हे साधनाचे सार साधन नाही, नाम हे साधनाचं सार आहे. काय? भव सिंधू उतरी पार. संसार सागरातून दुःखातून मुक्त होण्याचं कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन आहे. म्हणून नामस्मरण वारकरी संप्रदायाचं मुख्य साधन. विठ्ठला विठ्ठला योगयाग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग आहे, याग आहे, विधी आहे. पहा योग, योगाचं काठिण्य सांगितलं. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. योगासारखा दुस्तर मार्ग नाही, कठीण मार्ग नाही. काय? योग अतिशय कठीण आहे सज्जनांनो. योग साधना सोपी नाही आणि कलियुगामध्ये माणसामध्ये संयम नाही. काय? प्रत्येक माणूस संयम तुटलेला माणूस आहे आणि योग संयम शिकवतो. यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे, समाधी आहे. समाधी पर्यंत जायचं असेल तर योग घेऊन जातो. काय? आणि तुम्हाला कीर्तनात धड बसता येत नाही तर योग कधी होणार आहे तुमच्या? कीर्तनात तुम्हाला व्यवस्थित बसता येत नाही. इतकी कुठं थंडी, किती अंगावर घेऊन आले. विठ्ठला 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 महायोग आहे. आमचे मृदंगाचार्य आहे. तुम्ही आम्ही स्वेटर काय काय घालून आलो, बिना स्वेटरचा त्यांना घाम गेला. त्यांना थंडीवरती विजय मिळवला त्यांनी. आमचे 2 गायक आहेत, त्यांना सुद्धा घाम आला गाताना. योग आहे. संगीत गाणं हा वारकऱ्यांचा गायकाचा योग आहे, लक्षात ठेवा. आणि योग कोणताही असो, योग मोक्ष देत असतो. गायनाची रंगी गायनाची रंगी गायनाची रंगी गायनाची रंगी शक्ती अद्भुत है आंगी. गायनाची रंगी शक्ती अद्भुत है आंगी. हे तो देवा अद्भुत है गायनाचे रंग शक्ति अद्भुत है हे तो देवा आम्ही अद्भुत देवा गायनाचे गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. गायनामुळे अद्भुत शक्तीचा प्रादुर्भाव शरीरामध्ये होतो, हृदयामध्ये होतो. गायन हा योग आहे. गीता सांगते समत्वम योग उच्यते. गायनाने समता मिळत असते, लक्षात ठेवा. गुण आहे. काय? मग ज्यांना गुण कळत नाही, ज्या लोकांना गुणाची किंमत नाही, लक्षात ठेवा. साहित्य संगीत कला विहीना साक्षात पशु पुच्छ विषानहीना. साहित्य ज्ञान, कला काय आणि संगीत या 3 गोष्टी आहेत. हे नवनाथ महाराज वाजवतात, ही कला आहे. आणि पंढरनाथ महाराज, उद्धव महाराज गातात, हा गुण आहे, लक्षात ठेवा. कलाकारामध्ये गुण असतो आणि कलेचं महत्व जे आहे ते अगणित महत्व आहे. आणि कलाकाराच्या दृष्टीने कलेचं महत्व, कलेची किंमत, कलेचं मूल्य अजूनही कोणाला कळालं नाही. विठ्ठला विठ्ठला
उदाहरण सांगतो. मिर्जा गालिब नावाचा फार मोठा शायर होऊन गेला अकबर बादशहाच्या काळामध्ये. इतकी शेर शायरी करायचा, सुंदर शेर शायर गायचा तो. अकबर बादशहाच्या कानावर त्याची कीर्ती गेली की आपल्या राष्ट्रामध्ये एवढा मोठा विद्वान कवी आहे, गायक आहे आणि शायर आहे. अकबर बादशहाने सांगितले एकदा त्याला राजभवनामध्ये भोजनासाठी घेऊन या. अरे भोजनासाठी घेऊन या असं आमंत्रण त्याला द्या. त्यावेळी कोणी मंत्री कोणी सेवक असेल तो मिर्जा गालिबला आमंत्रण दिलं की बादशाह साहब तुम्हें भोजन के लिए बोला रहे. ठीक है. परिस्थिती गरीब होती, घालायला कपडे सुद्धा चांगले नव्हते, फाटलेले कपडे होते, मळके कपडे होते. विठाला 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 ज्यावेळी माणूस कोणत्याही कलेत रंगतो त्यावेळी त्याला बाह्य वस्तूचं भान राहत नाही, संसार सुद्धा विसरत असतो. असं नाही की तपश्चर्या केल्यानंतर संसार विसरतो, फार मोठे पुस्तक ग्रंथ शिकल्यानंतर ज्ञान झाल्यानंतर संसार विसरतो. सोपं रोजचं तुमचं दैनंदिन उदाहरण आहे. ज्यावेळी तुम्ही हरिपाठ म्हणता तोपर्यंत संसार आठवतो का? सामान्य माणसाला म्हणू द्या, तोपर्यंत बाहेरचं काही आठवत नाही. इतकी विशेषता आहे. गायनाचे उडे आपुली असले, गायनाचे उडे आपुली असले, गायनाचे आपुली असले, गायनाचे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. काय कला मनामध्ये उतरली पाहिजे म्हणजे आनंद मनामध्ये उतरत असतो. सुख मनामध्ये उतरते, दुःख मनामध्ये उतरते. शरीराचा आणि सुखदुःखाचा काही संबंध नाही, त्याचा संबंध मनाशी आहे. जो मनाने कलाकार आहे तो विशेष आहे, तनाने जो कलाकार आहे तो सामान्य आहे. मिर्जा गालिब
आमंत्रणाप्रमाणे बादशहाच्या दरवाजावर हजर झाला. कपडे साधारण होते, मळालेले कपडे होते. आणि जसा सुदामा द्वारिकेच्या द्वारावर गेल्यानंतर त्याला हाकलून लावलं द्वारपाळाने, तसा हा मिर्जा गालिब सुद्धा म्हणू लागला की बादशहाचं मला आमंत्रण आहे. दारावरचे शिपाई म्हणले, मूर्खा कहा राजा भोजावर कहा गंगू तेली, दरिद्र कही का अकबर तुझे बुला सकता है, बोले निकल जा यहां से. त्याला हाकलून लावलं. काय तो घरी आल्यानंतर बायकोने विचारलं, कस काय होता बेत. तो म्हणला, बेत काय दरवाजाच्या पासूनच बाहेर आलो, बेतापर्यंत पोहोचलोच नाही. काय त्याचा मित्र तेवढ्या तो ऐकत होता. तो म्हणाला, तुला जाता नाही आलं व्यवस्थित. काय विठाला विठाला तुम्हाला एक माझ्या अनुभवाची गोष्ट सांगतो. पंढरनाथ महाराज आपेगावला भीमसेन जोशीचं गायन ठेवलं होतं बरं का. आणि त्यांचा टाळ वाजवणारा, त्यांची पेटी वाजवणारा तो ठराविक असायचा नेहमी. परंतु एक माऊली नावाचे, ते आळंदीलाच राहायचे, एक गायक होते. आणि ज्यावेळी भीमसेन जोशी त्यांचा परिचय होता, तेही फार मोठे गायक होते. जुनी गोष्ट आहे. काय आणि त्यांना मग शेवटी गवळण दिली एक गायला. काय तर त्या माऊलीनं आज तुझविन एकली रे कृष्णा गणगमे राती ही गवळण म्हटल्यानंतर लोकांना असं वाटलं की ते माऊली भीमसेन जोशी आहे. त्यांच्यापेक्षाही लाजवाब गायलं. आणि भीमसेन जोशीनं उठून त्यांना गळ्यात पडले की मला जे जमू शकलं नाही, या माणसाला जमलं. काय कला काय कोणामध्ये किती असते सांगता येत नसतं, लक्षात ठेवा. मिर्जा गालिब घरी आला. मित्राने म्हटलं, दोस्ता तुला जमलं नाही जायचं. अरे काय झालं. अरे असे कपडे घालून कुठे बादशहाच्या राजाच्या घरी जात असतात का. अरे जिथे जायचं तिथं त्या कपडे सुद्धा त्या क्वालिटीचे असावे लागतात, त्या दर्जाचे असावे लागतात. तो म्हणे, माझ्याजवळ तर काय नाही, मी गरीब माणूस आहे. काय त्याच्याजवळ कपड्याची गरिबी होती, पण गुणाची श्रीमंती होती. गुणानं खूप श्रीमंत माणूस होता. त्या काळात त्याच्यासारखा एवढा गुणवान कोणीच नव्हता त्याच्या विद्येमध्ये. आणि मग मित्राला म्हटलं की मी कपडे देतो, तू फक्त जा. आणि दुकानावरून भाड्याचे कपडे आणले, चांगले इस्त्री केलेले, चांगले चमकणारे व्यवस्थित कपडे आणले, त्याच्या अंगात घातले. आणि आता तोच माणूस पुन्हा त्या दरवाजावर पोहोचला बादशहाच्या. तीच शिपाई लोक तिथं उभे. काय आणि सांगितलं की बादशाह ने मुझे आमंत्रित किया है, मुझे जाने की ये कर दो. त्या लोकांनी त्यांना मुजरा केला. माणूस तोच आहे, फक्त कपडे बदलले. काय आतला माणूस तोच आहे, कपडे मुजरा केला आणि बादशहापर्यंत सोडलं. बादशहा ते सोबत भोजनाला बसले. बादशहाला बाहेर काय घडलंय काहीच माहित नाही. विठ्ठला आणि बाहेर काय घडतं हे मंत्र्याला, चपराशी आणि पिये काय घडवतात बाहेर हे मंत्र्याला सुद्धा माहित नसतं. तो आताच बसलेला असतो, त्याला बाहेरचं काहीच माहित नसतं काय वातावरण चालू आहे. आणि मग नंतर त्याने काय केलं, खायला सुरुवात केली. जसा घास उचलला तसा तोंडात नाही घातला, कपड्याला लावला. असा खिशात कोंबले घास, या खिशात या खिशात. बादशाह ने कहा कि ये कैसा विचित्र आदमी है, इतना बढ़िया भोजन और ये अपने कपड़े को रंगा रहा है भोजन. काय सांगितलं, बादशाह तुझ्या साम्राज्यामध्ये गुणाला किंमत नाही. तुझ्या साम्राज्यामध्ये गुणाला किंमत नाही, कपड्यांना किंमत आहे. फाटके कपडे घालून आलो त्यावेळी तोच मिर्जा गालिब होता. आणि आता हे चांगले भाड्याचे कपडे घालून आलो तरी मिर्जा गालिब तोच आहे. आणि मला तुझ्यापर्यंत यायचा सन्मान या कपड्यानं दिला, म्हणून भोजन माझ्यासाठी नाही तर कपड्यासाठी आहे. भोजन कोणासाठी आहे, कपड्यानं तिथपर्यंत पोहोचलं. अरे कोण कोणाला कोण कशानं पोहोचवतो हे सांगता येत. म्हणून कुठेही कोणत्याही मैफिलमध्ये जायचं तर आपण आपल्या तयारीने गेलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला.
विठाला 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 आणि तशाच प्रकारची एक कला संत नामदेव महाराजांच्या मध्ये होती. ती कला म्हणजे नृत्य. अभंगाच्या पहिल्या नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नानाची पलाऊ जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नानाची पलाऊ जगी, नानाची पलाऊ जगी. सर्व सांडूनी माझारी, सर्व सांडूनी माझारी, सांडूनी माझारी, सर्व सांडूनी माझारी. नाचू कीर्तनाचे रंगी, नानाची पलाऊ जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नानाची पलाऊ, नानाची पलाऊ जगी. सर्व सांडूनी माझारी, सर्व सांडूनी माझारी,